राज्यात कमी पटसंख्येच्या कारणावरून सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या संदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून 2 एप्रिलपर्यंत आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत। राज्यात कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोर सुनावणी झाली। न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी राज्य सरकारसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून 2 एप्रिलपूर्वी आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत। ही जनहित याचिका उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे आणि निवृत्त शिक्षण संचालक महावीर माने यांनी दाखल केली आहे। यामध्ये बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं नमूद करण्यात आलंय। याचिकेत असेही म्हटलं आहे की कमी पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद करणं किंवा शिक्षक पदे कमी करणं हा निर्णय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अडथळा ठरू शकतो। प्रत्येक वर्गासाठी किमान 1 शिक्षक अनिवार्य असावा, तसंच सर्व शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या 25% आरक्षणाबाबत खाजगी विना अनुदानित शाळांनाही कोणतेही आगाऊ शुल्क आकारू नये अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे। दरम्यान बंद असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इमारतींचं कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे हस्तांतरण करू नये, तसंच बाल हक्क संरक्षण आयोगानं आपली वैधानिक जबाबदारी पार पाडावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत।